1 एप्रिल ते 30 सप्टेंबरमध्ये जनगणनेचा पहिला टप्पा पार होणार आहे. त्याच्यामध्ये 33 क्वेश्चन्स विचारणार आहेत. बघूया क्वेश्चन कुठले आहेत. इमारतीचा क्रमांक विचारणार आहेत, ठीक आहे. घर क्रमांक, ओके. घरच्या फरशीचे प्रमुख साहित्य. फरशी का विचारायला लागलेत? ओके, ठीक आहे, काय तर असेल. भिंतीचे प्रमुख साहित्य, छताचे प्रमुख साहित्य, याच्यातून काहीतरी कॅल्क्युलेट करणार असतील, ठीक आहे. घराचा वापर हा काय प्रश्न आहे. घराची स्थिती, ते तर दिसेलच कोणाला तरी, घराची स्थिती चांगली आहे का. कुटुंब क्रमांक 1, सगळ्यांना वाटणार माझं कुटुंब 1 नंबर आहे, असं आहे का, ठीक आहे. कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्ती, हा एक लॉजिकल क्वेश्चन मला वाटला आतापर्यंत. कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्ती झाला, हा एकच क्वेश्चन पाहिजे होता. बाकी सगळ्या क्वेश्चनची मला नाही वाटत काही गरज होती, कारण आपण जनगणना करतोय, ठीक आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, ओके. कुटुंब प्रमुखाचे लिंग, ओके, म्हणजे पॅट्रियार्की आहे की मोनार्की आहे हे आपल्याला समजेल. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर प्रवर्गातील आहे का, ठीक आहे. इथे मला वाटते राडे होणार आहेत. भविष्य काळात अशा रील्स फेमस होतील ज्याच्यामध्ये असं येईल की हे बघा इथे जातीचे प्रश्न काहीतरी विचारत होते आणि घरातून हकलून दिले वगैरे वगैरे, असे येण्याची शक्यता आहे. कारण मागचा अनुभव आपल्याला माहितच आहे, मागच्या वेळी काय झालं होतं 2 वर्षापूर्वी. यानंतर मालकीची स्थिती, काय प्रश्न आहे ते. कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची संख्या, खोल्या मोजायच्या आहेत. इमॅजिन करा कोरेगाव पार्कमध्ये कोणतरी गेले लोकसंख्या जनगणना करण्यासाठी आणि घरात आहेत 3 लोक, खोल्या आहेत 25. कुटुंबामध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, ओके. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता, नळ, नदी, विहीर असं सांगायचं. असं नळ वगैरे उद्धटपणे बोलू नका, उन्हाळ्यात चाललाय आधीचे. पाणी प्यायला द्या जर कोण विचारायला तर. पिण्याच्या पाण्याचा स्रोताची उपलब्धता, ओके. ओके. विजेचा मुख्य स्रोत, लाईट. आता अदानी वगैरे विचारायचं का, अदानी, टाटा, रिलायन्सची लाईट येते का, की MSCB बोर्डची लाईट येते, ठीक आहे. शौचालयाची उपलब्धता, जर कोणाला दुपारचं जायचं असेल विचारायला म्हणून नाही ते हे करत असतील, सर्वे करत असतील, ठीक आहे. शौचालयाचा प्रकार, ओके, इंग्लिश आहे की इंडियन आहे, ठीक आहे, ते कळालं मला. यातला फक्त 20 नंबरचा क्वेश्चन कळाला फक्त. सांडपाणी निचरा होते का, ओके. स्नानगृहाची उपलब्धता, असं कुठलं घर आहे ज्याच्यामध्ये शौचालय खरं अंघोळीसाठी जागा, असं अंघोळीसाठी जागा नाही आहे, ठीक आहे, असू शकते. स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शनची उपलब्धता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा एक लॉजिकल क्वेश्चन मला आवडला की गॅस आहे की PNG आहे, ओके. याच्यावरून काय करणार. स्वयंपाकासाठी वापरलेला आणि मुख्य इंधन गॅसच, आता वरतीच विचारले ना गॅस, ठीक आहे. रेडिओ आणि ट्रान्झिस्टर आहे का, रेडिओ कोण वापरते. टीव्ही आहे का, ठीक आहे. टीव्ही आता काही घरात बेडरूम मध्ये एक असतो, किचन मध्ये एक असतो. टीव्ही म्हणजे काय, टीव्ही डिफाईन करा आधी, ओके. इंटरनेटची उपलब्धता, ओके. वायफाय आहे का, सिम कार्ड कोणता आहे तुमचं, असं विचारणार आहेत का, सिम कार्ड कोणता आहे. थोडंसं शक येतोय. लॅपटॉप, संगणक आहे का, आहे, किती आहे ते पण काउंट करा. टेलिफोन, स्मार्टफोन, मोबाईल फोन आहे का. सायकल, स्कूटर, मोपेड, मोटरसायकल आहे का. जनगणना सुरू आहे का, काय सुरू आहे. कार, जीप, व्हॅन आहे का. आता इथे कार, जीप, व्हॅन वाले ओके, ठीक आहे. जर 2 नंबर वाला कोणतरी असेल तर तो खरंच खोटच सांगणार, खरं कुठे काय सांगणार. कुटुंबामध्ये सेवन केले जाणारे मुख्य धान्य आमच्यात कुठले केलं जातं. भात पण खातात, चपाती असते, भाकरी असते. मला वाटतं ते कोकण साईडला फक्त मासे आणि भात खातात ना, किंवा म्हणून असणार आहे. मोबाईल क्रमांक तर पाहिजे त्यांना. मला वाटतं यांनी फक्त आधार कार्डचे नंबर मोजले तरी बास होतील. नाही, त्यातून नवीन मुलं जी जन्माला आली ती समजणार नाहीत. पण ठीक आहे, म्हणजे एकंदरीत घरात काय आहे हे विचारायचं आहे आणि नाव जनगणना आहे याचं,
ओके, गॉट इट. बट याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होणार आहे. 2011च्या डेटावर आपण 2026 मध्ये जगतोय. म्हणजे तुम्ही जर पोलिसांची संख्या बघितली, ते आपल्याला किती पोलीस लागणार आहेत, तरी 2011च्या जनगणनेत जेवढे पोलीस पाहिजे होते त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून आजही सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर चांगली गोष्ट आहे की लोकसंख्या, आपलं किती पाणी मुरतंय कुठे हे समजलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे की लोकसंख्या मोजली जाते. लोकसंख्या काय वापरते, घरात कुठली फरशी वापरते, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि मदत करा लोकांना, कारण हे आता उन्हात फिरणार आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर म्हणजे पहिला काळ जो आहे मे महिन्यामध्ये वगैरे भर उन्हात सगळीकडे. मला आठवते 2001ची जेव्हा घरावरती असे मार्करने पेन लिहिलं होतं 2001/... 2011ची आठवत नाही आहे, बट 2001ची आठवते. तर मार्करचा फर्स्ट पेनचा वास आला होता मस्तपैकी. तेव्हा कळालं मला की त्या मार्करमध्ये अल्कोहोल असतो. कुठं विषय निघा लागलो मी, अल्कोहोल कुठं. याच्यात अजून 4-5 प्रश्न वाढवायला पाहिजेत नाही का. म्हणजे घरात किती शिक्षित आहेत लोक. आता तर शिक्षण झालंच पाहिजे, राईट. लग्न कधी झालं तुमचं? नाही, लग्न कधी झालं पर्सनल झालं. शिक्षण एक महत्त्वाचं आहे. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल वापरता का, असा एक प्रश्न विचारायला पाहिजे. तुमची मुलं गव्हर्नमेंटच्या शाळेत आहेत का, असा एक प्रश्न विचारायला पाहिजे. आणि काय विचारायला पाहिजे कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. चल ठीक आहे, आपण हा पहिला रिॲक्शन व्हिडिओ केलेला आहे आणि बघूया आता हे कसं होतं.